ओळखायचो आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांना प्रेमानं पंत म्हणायचे. शून्यातून विश्व निर्माण करणारा, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, शिवसेनेसाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व. जो मगाशी म्हणालो की शून्यातून त्याने विश्व निर्माण केलं, असे मनोहर जोशी आज आमच्यात राहिले नाहीत. आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेगावला ही दुःखद बातमी आम्हाला समजली. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांची झुंज सुरू होती, ती झुंजार होते, ते लढवय्ये होते. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातल्या प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर होते. म्हणजे सीमाप्रश्नी जे आंदोलन झालं मुंबईत आणि ज्यात 69 हुतात्म्यांचं बलिदान झालं, त्यावेळेला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी होते. असा त्यांचा प्रवास, शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून जगले. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या देशातली सर्व संसदीय पदांवर त्यांनी काम केलं. म्हणजे नगरसेवक पदापासून नगरसेवक, मुंबईचे महापौर, आमदार, विधान परिषद आणि विधानसभा, विरोधी पक्षनेते विधानसभेतले, मग ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, लोकसभेत गेले, लोकसभेत केंद्रीय मंत्री झाले, लोकसभेचे अध्यक्ष झाले. हा त्यांचा जो प्रवास आहे हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला आणि ते सदैव शिवसेनेचे ऋणी राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. आमच्या सगळ्यांसाठी ते आदर्श होते. सदैव उत्तम वक्ते, उत्तम अभ्यासक, उत्तम वाचन आणि कडवट मराठी अभिमानी आणि यशस्वी उद्योजक. मराठी माणसानं उद्योग व्यवसाय कसा करावा त्यांच्याकडून शिकावं, असे आमच्या सगळ्यांचे लाडके मनोहर जोशी आज आमच्यात नाही आहेत. उद्धवजी आणि आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी हा दौरा थांबवून आम्ही आता मुंबईकडे प्रयाण करतो आहोत. आज फक्त मराठी माणूस किंवा महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. कारण लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम हे आदर्श काम होतं. ते हाडाचे शिक्षक होते, त्यांना सगळे हेडमास्टर म्हणायचे आणि त्यांनी संसद कशी चालवावी पक्षपात न करता हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं. मी एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर केला. हजारो शिवसैनिक हे त्यांच्यासाठी ते आदर्श होते. आज त्यांची दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा निघेल. आम्ही सगळे त्यात सहभागी होऊ. त्यांची मुख्यमंत्री पदाचा जो कार्यकाळ होता त्यात सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना घेतल्या होत्या. मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, बरं का, यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं. तेव्हा एक ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून टीका झाली. महाराष्ट्राला प्रथमच एक ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला अशी टीका झाली. पण बाळासाहेबांनी कधीही कोणाची जात पाहिली नाही, त्याचं कर्तृत्व आणि कर्तव्यभारी पाहिली आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून ते कर्तव्य पार पाडलं आणि बाळासाहेब ठाकरेंची जी स्वप्न होती विकासासंदर्भात ती त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाली. सर, तुमच्या जीवनात त्यांचं कसं महत्व तुम्ही विषद? आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं, अनेक वर्ष. म्हणजे असं आहे की सामनाचे ते फार निष्ठावंत वाचक होते. सामना वाचून नेहमी फोन करायचे. किंवा असं आहे की जीवनामध्ये महत्त्व असं आहे की ज्येष्ठ सहकारी होते, ज्येष्ठ नेते होते. अनेकदा आम्ही एकत्र वावरलो, फिरलो, दौरे केले. त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. त्यातला एक म्हणजे वक्तशीरपणा. वेळेचं बंधन त्यांनी स्वतःवर घातलं होतं आणि वेळ पाळायचे. आणि राजकारणामध्ये
वेळ पाळावी हे त्यांच्याकडून शिकावं. सर, बाळासाहेबांचं जे विकासाचं विजन होतं ते त्यांनी राबवलं होतं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल किंवा जे मुंबईतील महत्त्वाचे 50 उड्डाणपूल असतील, हे विजन त्यांनी राबवलं आणि त्याचा फायदा आता